ही सुंदर लटकन कशी बनवायची ते आपण बघूयात. त्याला आता लागणार आहे आपल्याला गोल्डन घुंगरू. याला जंप रिंग्स म्हणतात. गोल्डन कलरचे जंप रिंग्स लागणार आहेत त्याला, आणि ही गोल्डन चेन. हे सगळं रॉ मटेरियल आपण घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं, म्हणजे मग आपली केलेली वस्तू छान टिकणार आहे. मी आता लटकनची उंची 4 इंचाची ठेवणार आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढी 6 इंच 8 इंच अशी तुम्ही ठेवू शकता. तर सगळ्यात मोठी लटकनची चेन 4 इंचाची, त्याच्या आतली 3 इंचाची आणि त्याच्यातली 2 इंचाची, अशा 3 चेन्स आपण कट करून घेतल्यात अशा पद्धतीनं. आता त्याला घुंगरू कसे अटॅच करायचे ते आपण बघूया. सुरुवातीला एक चेन घ्यायची, त्याच्या शेवटच्या लूपमध्ये जंपरिंग व्यवस्थित ओपन करून त्याच्यात एक घुंगरू अडकवायचा आणि प्लायरनं असं बंद करून घ्यायचं तोंड. त्याच पद्धतीनं बरोबर सेंटरला दुसरं जंपरिंग घालायची. त्याच्यात हवे तितके, म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 बस. तर ते तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता. तर ते असं अडकवायचं आणि प्लायरनी व्यवस्थित त्या रिंगचं तोंड बंद करून घ्यायचं. साधारण अर्ध्या अंतराच्या खालीपासून चालू करायचं घुंगरू लावायला. 1 2. प्लायरनी ओपन करताना सुद्धा जंपरिंग आपण आडवी ओपन करायची नाही, व्हर्टिकल ओपन करायची नाही, तर त्या गोल रिंगचा शेप जातो. अशा पद्धतीनं आपण अशा 3 चेन्स तयार करून घेतल्यात. आता त्या पुन्हा एका जंपरिंगमध्ये ओवून घ्यायच्यात. ही अशी जंपरिंग घेतली. हा फ्लॅट नोज प्लायर आहे, इकडचा घेतलेला राऊंड नोज प्लायर आहे. याचं प्रॅक्टिस आपल्याला लागणार आहे ज्वेलरी करताना. तर व्यवस्थित पहिला मी आता 3 इंचाची टाकली आहे चेन, त्यानंतर मोठ्या साईजची टाकली आहे आणि मग 2 इंचाची टाकून त्या जंपरिंगचं तोंड व्यवस्थित बंद करून घेतलं आहे. अशा पद्धतीनं आपली ही सुंदर लटकन तयार आहे. तशीच आपण दुसऱ्या कानासाठी पण करून घ्यायची. याचा वापर ब्रेसलेटमध्ये, हेअर एक्सेसरीजमध्ये किंवा कमरपट्ट्याला सुद्धा होऊ शकतो.